बघता बघता अधिक महिना हा शेवटाकडे आलेला आहे. म्हणजेच अधिक महिना संपण्यास काही दिवस उरलेले आहेत. हे दिवस खूप महत्त्वाचे आहेत. जसं की आपल्याला श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार महत्त्वाचा असतो, मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार महत्त्वाचा असतो, नवरात्रातली 9वी माळ महत्त्वाची असती. त्याचप्रमाणे आपल्याला अधिक महिन्यातले हे शेवटचे दिवस आहेत ते तेवढेच महत्त्वाचे आहेत. जर अधिक महिना सुरू झाल्यापासून आपल्याला काहीही करणं शक्य झालं नसेल, तर अधिक महिन्यातल्या ह्या शेवटच्या दिवसांमध्ये आपण काय काय करू शकतो त्याबद्दलची माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. अधिक महिना आहे तो भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो. हे तर भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे. पण जर आजपर्यंत आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची कोणतीही सेवा करणं शक्य झालं नसेल, तर हे शेवटचे जे दिवस आहेत ते खूप खूप महत्त्वाचे आहेत. या दिवसांमध्ये जर तुम्हाला आजपर्यंत काही कारणास्तव सत्यनारायण करणं शक्य झालं नसेल, तर तुम्ही आवर्जून एक तरी सत्यनारायण आता उरलेल्या दिवसांमध्ये करू शकता. तुम्ही 1 सत्यनारायण करू शकता, 5 करू शकता, 7 करू शकता. तसे तो तुमचे अजून 7 सत्यनारायण होऊ शकतात. आपल्याला फक्त अमावस्येच्या अगोदर सत्यनारायण पूजा करायची आहे. 14 तारखेला अमावस्या सुरू होत आहे आणि 15 तारखेला अमावस्या संपून ज्येष्ठ महिना सुरू होत आहे. म्हणजेच आपल्याला 13 तारखेपर्यंत सत्यनारायण करता येतात. त्यामुळे तुम्ही 13 तारखेपर्यंत तुम्हाला जेवढे सत्यनारायण करण्याची इच्छा आहे तेवढे तुम्ही करू शकता, किंवा एक तरी सत्यनारायण अवश्य करावा. कारण या अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण पूजेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे जर तुम्ही आजपर्यंत एकही सत्यनारायण पूजा केली नसेल, तर या राहिलेल्या दिवसांमध्ये जरूर एक तरी सत्यनारायण पूजा करा. त्याबरोबरच आपल्याला रोज विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करायचं आहे. बघा, आजपर्यंत जर तुम्ही केलं नसेल तर या राहिलेल्या दिवसांमध्ये आवर्जून विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करा. बघा, बाकी कोणतीही सेवा नाही झालं तरी चालेल, पण या राहिलेल्या दिवसांमध्ये तरी विष्णू सहस्त्रनाम रोज पठण करा. रोज एकदा पठण करू शकता तुम्ही. सकाळी पठण केलं तरी चालेल, संध्याकाळी पठण केलं तरी चालेल, पण आवर्जून हे राहिलेले जे दिवस आहेत अधिक महिन्यातले ते खूप महत्त्वाचे आहेत. या राहिलेल्या दिवसांचे पण प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं महत्त्व आहे. आता 11 तारखेला एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठण आवर्जून झालं पाहिजे. कारण ही सर्व रूपं आहेत ती भगवान श्रीहरी विष्णूंचीच आहेत. त्यामुळेच अधिक महिन्यातल्या एकादशीला खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण आवर्जून करायचं आहे. त्याबरोबरच तुम्ही या राहिलेल्या दिवसांमध्ये आपल्या कुलदेवतेची सेवा करू शकता. तुम्ही येणाऱ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी दुर्गा सप्तशती पाठ करू शकता आणि एका दिवसात दुर्गा सप्तशती पाठ होतो. बघा, या अधिक महिन्यामध्ये भरपूर लोक आहेत ते आपल्या कुलदेवतेला गेलेले आहेत, काही तीर्थस्थानी गेलेले आहेत, दानधर्म केलेला आहे, स्नान केलेलं आहे. आपल्याला जर कुठे जाणं शक्य नाही झालं तर आपण घरच्या घरी आपल्या कुलदेवतेची सेवा करू शकतो. आणि आपल्याला जर ओटी भरायची राहिली असेल तर आपण घरच्या घरी पण आपल्या कुलदेवतेची ओटी भरू शकता. आणि कुलदेवतेची ओटी कशी भरायची याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. जर तुम्हाला ओटी भरायची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहू शकता. जसं की मी म्हटलं, या राहिलेल्या दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व आहे. बघा, येणाऱ्या 8 तारखेला अष्टमी तिथी आहे. या दिवशी पण तुम्ही आपल्या कुलदेवतेची सेवा आवर्जून करू शकता. आणि जर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता. तुम्ही मंगळवारी करू शकता, शुक्रवारी करू शकता, किंवा रोजही नित्यसेवेमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता. असं म्हणतात की अधिक महिन्यामध्ये जेवढी आपण सेवा करू त्याचं फळ आपल्याला अधिक भेटणार आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये भगवद्गीतेचं पण पारायण केलं जातं बघा. पण जर आपल्याला तसं शक्य नसेल एवढं पारायण करणं, तर आपण रोज एक अध्याय पठण करू शकता. तो म्हणजे गीतेचा 15वा अध्याय. आपल्याला हा अध्याय नित्यसेवेच्या पुस्तकात भेटून जाईल. आता गीतेचा 15वा अध्याय पठण करायला जास्त वेळ लागणार नाही, त्यामुळे तुम्ही रोज हा नित्यसेवेमध्ये पठण करू शकता. त्याचबरोबर आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये व्यंकटेश स्तोत्र आहे, ते पण आपण नित्यसेवेमध्ये रोज पठण करू शकता. आपण रोज अधिक महिना असल्यामुळे रोज 3 वेळेसही पठण करू शकता. जास्त वेळेस पठण करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही रोज 1 वेळेस तरी आवर्जून पठण करा. कारण व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणं ही भगवान श्रीहरी विष्णूंची खूप प्रभावी सेवा आहे. अधिक महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्राच्या सेवेला खूप महत्त्व आहे. खूप साऱ्या जणांनी ही सेवा संकल्पयुक्त पण केलेली आहे आणि या सेवेने नक्कीच अनुभव आलेला आहे. या सर्व सेवा तर आपल्याला करायच्या आहेत, पण याबरोबरच आपल्याला आपल्या गुरूंची सेवा विसरायची नाहीये. गुरूंची सेवा पण तेवढीच महत्त्वाची आहे.
या अधिक महिन्यातल्या राहिलेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करायचा आहे. म्हणजेच 1 ते 21 अध्याय आपल्याला पूर्ण पठण करायचे आहेत. मग आपला एक पाठ होणार आहे. कोणतंही काम करायचं असेल तर गुरुबळ मजबूत असणं महत्त्वाचं आहे. आणि गुरुबळ मजबूत कधी होतं? जेव्हा आपण आपल्या गुरूंची सेवा करतो. त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये भरपूर सेवा जरी असल्या तरी आपल्याला स्वामी समर्थांची म्हणजेच आपल्या गुरूंची सेवा नक्की करायची आहे. आणि जर तुम्हाला एका दिवसात करणं शक्य नसेल तर तुम्ही 3 दिवसातही एक पाठ करू शकता किंवा अजून वेळ आहे तुम्ही 7 दिवसामध्ये पण एक पाठ करू शकता. अधिक महिन्यात केलेल्या सेवा अधिक फळ देत असतात. त्यामुळे तुम्हाला जेवढ्या शक्य होतात तेवढ्या तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. चला तर मग व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.